शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता ई-केवायसी केली तरच मिळेल. अंतिम मुदत कधीपर्यंत? संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्यांना चांगलीच मदत होत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक भार काही प्रमाणात त्यामुळे उचलला जात आहे. या योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम देशातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 90,95,039 इतकी आहे. पाऊस लांबल्याने खरीप पेरण्याही रेंगाळल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असली तरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एक काम करावे लागणार आहे. 30 जूनपर्यंत एक खबरदारी घ्यावी लागणार आहे, तरच त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशभरात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली रक्कम 4.46 लाख कोटी रुपये झाली आहे. पीएम किसानची रक्कम डीबीटी मार्फत पाठवली जाते. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्राकडून 2 हप्त्यांमध्ये साधारणपणे 4 महिन्यांचे अंतर ठेवले जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येक 2,000 रुपयांचे 3 समान हप्ते करून दिली जाते. रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा घोळ होण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, शेतीयोग्य जमिनीची मालकी असणारे कोणतेही शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. याआधी 2 हेक्टर जमिनीची अट ठेवण्यात आली होती, परंतु नंतर ती रद्द करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे. पीएम किसानच्या 23व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत त्यांना 23व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसानच्या पोर्टलवर OTP आधारित ई-केवायसी सुविधा सुरू आहे. याशिवाय जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक ई-केवायसी करून घेता येईल. ई-केवायसी करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या 2 पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. या योजनेतील शेतकऱ्यांनी लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 90,95,039 इतकी आहे. या योजनेचा लाभ यापुढेही कायम मिळत राहण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरेने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत.